अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर आज आहे संकष्ट चतुर्थी। तर संकष्ट चतुर्थीची काय सेवा करायची, गणपती बाप्पाची कोणती पूजा करायची, त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, संकष्ट चतुर्थी महिन्यातून एकदा येते आणि आपण त्या दिवशी उपवास करतो, सगळेजण उपवास करतात। तर संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पाचा सर्वात प्रभावी उपवास आहे आणि ह्या दिवशी आपण गणपती बाप्पाची उपासना करतो, त्यांची सेवा करतो। तर आपल्या देवघरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी का होईना मूर्ती असतेच। तर त्या मूर्तीची आपल्याला आज पंचोपचार पूजा करायची असते, अभिषेक करायचा असतो। तर अभिषेक कसा करायचा, तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा साध्या पाण्याने केला तरीही चालतो। तर गणपती अथर्व शिष्य म्हणून तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, तिला हिना अत्तर लावायचं आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये ती ठेवायची। तर तांदळाच्या राशीमध्ये ठेवू शकता किंवा साध्या चौरंग असेल छोटासा देव बाप्पाचा तर तिथे पण ठेवू शकता। तर खाली आसन टाकायचं। त्याच्यानंतर गणपती बाप्पाला लाल कलरचं जास्वंदाचं फूल, ते जर नसेल तर गुलाबाचं लाल कलरचं कोणताही लाल कलरचं फूल गणपती बाप्पाला व्हायचं। त्याच्यानंतर दुर्वा, 21 दुर्वाची जुडी, त्याच्यानंतर 21 मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, कारण गणपती बाप्पाला मोदक हे फार आवडतात। त्याच्यानंतर तुम्ही मोतीचूरचे लाडू याचा पण नैवेद्य दाखवू शकता, जे यथाशक्ती तुम्हाला जे गोड पदार्थ दाखवता येईल ते, पण पदार्थामध्ये तुम्ही मोदकाचा समावेश नक्की करा। त्याच्यानंतर पंचोपचार पूजा झाल्यावर गणपती बाप्पाची आरती करायची। आरती सगळ्यांना छोट्या छोट्या मुलांना सुद्धा गणपती बाप्पाची आरती पाठ असते, तर आरती म्हणायची। त्याच्यानंतर तुम्ही जे यथाशक्ती संध्याकाळी आपण जेव्हा चंद्रोदय झाल्यावर आपण जेव्हा उपवास सोडतो तेव्हा परत एकदा गणपती बाप्पाची आरती करायची। त्यांना जो तुम्ही स्वयंपाक केलेला आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानंतर तुम्ही पण मग तुमचा उपवास रात्री सोडायचा। तर चंद्रोदय झाल्यावरच आपण उपवास सोडू शकतो। तर बघा, कॅलेंडर दिलेलं असतं जिल्ह्याप्रमाणे कधी चंद्रोदय होणार आहे। तर म्हणजे स्वामी समर्थ केंद्रचं जे तुमच्याकडे कॅलेंडर असेल तर त्याच्यामध्ये तसं दिलेलं असतं जिल्ह्यानुसार, प्रत्येक जिल्ह्याचे चंद्रोदय कधी होणार आहे त्याच्यात दिलेलं असतं। तुमच्याकडे ते कॅलेंडर असेल तर तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही त्याच्यात बघा आणि चंद्रोदय कधी होणार आहे ते बघा आणि नंतर मग तुम्ही तुमचा उपवास सोडा। तर जवळपास कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे पण जा, तुमच्या मुलांना न्या, कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि मुलांनाही बुद्धीची फार आवश्यकता असते, कारण ते शाळेत जातात, अभ्यास करतात, अभ्यास त्यांच्या लक्षात राहावा, अभ्यासात त्यांचं मन लागावं म्हणून गणपती बाप्पाची तुम्ही त्यांच्याकडून सेवा करून घ्या। तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जर गेलात तर मुलांना तिथे गणपती बाप्पाची पूजा करायला लावा। त्याच्यानंतर त्यांना गणपती स्तोत्र तिथे म्हणायला लावा, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र त्यांनी त्यांचा स्वतःचा उजवा हात डोक्यावर ठेवून त्यांना ते स्तोत्र म्हणायला लावायचं गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर। त्याच्यानंतर एक वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पठण त्यांना तिथे करायला लावायचं, गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांना घ्यायला लावायचा। अशी पंचोपचार पूजा तुम्हाला तिथे करायची। गणपती बाप्पाच्या मंदिराला जर 3 किंवा 5 प्रदक्षिणा घालता जर आल्या तर तिथे मुलांना प्रदक्षिणा घालायला लावा। तुम्ही स्वतः बसून तिथे तुम्ही पण सेवा करू शकता। तर अशी तुम्हाला आज गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। गणपती बाप्पा म्हणजे गणपती अथर्व शीर्षाचं पठण कमीत कमी दिवसातून एकदा का होईना मुलांकडून करून घ्या, तुम्ही स्वतः करा, कारण सर्वात प्रभावी ती गणपती बाप्पाची सेवा आहे। तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक पडेल, अभ्यासात त्यांचं मन लागेल, अभ्यासात त्यांची प्रगती होईल। तर कारण मुलं उपवास करत नाही, पण गणपती बाप्पाची ही सेवा त्यांना नक्कीच तुम्ही करायला लावू शकता। उपवास धरून नाही होत, आपल्याला सेवा पण करावीच लागते, त्याच्यामुळे ही सेवा गणपती बाप्पाची तुम्ही नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।